मस्त अभ्यास चालू असेल सगळ्यांचा, राईट? सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जे की सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा लक्षात आलं पाहिजे आणि हा जो व्हिडिओ मी बनवतोय तो एक तुमच्या सिलेबसचाच एक महत्त्वाचा पार्ट आहे. पण हा सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं, की हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच जाईल. बघा, एक साधी सिंपल गोष्ट आहे. सध्या आता आपल्या भारतामध्ये असं काही चित्र तुम्हाला दिसतंय, की गॅस सिलेंडर हे फक्त अशाच लोकांना दिला जातोय, की ज्यांचे व्यवस्थित नोंदणी आहे. ज्यांच्याकडे नोंदणी नाहीत किंवा ज्यांनी के-वाय-सी केले नाहीत त्यांना खूप मोठे इश्यू येत आहेत. ओके. दुसरी कंडिशन्स काही दिवसांपूर्वी निर्माण झाली होती. ती कंडिशन सरळ-सरळ अशी निर्माण झाली होती, की आपल्याकडे एक न्यूज आली होती बघा, की इंडियाकडे 60 दिवसाचंच फक्त ऑइल किंवा एल-पी-जी सप्लाय 1 मंथ आहे असं गव्हर्नमेंटने सांगितलं होतं. आणि भरपूर साऱ्या ज्या हार्मुझचं पॅसेज आहे किंवा हार्मुझचा जो समुद्रधुनी आहे, ही हार्मुझची समुद्रधुनी सुद्धा काही ठराविक परमिशन्सनेच फक्त सोडवली जातीये किंवा असं नाही, की पूर्ण भारताचे जे काही 20-22 तिथं जहाज अडकलेले आहेत, त्या सगळ्यांनाच तो एकदम सोडून दिलेलं आहे, असं पण नाहीये. कारण की इराण जे आहे, हे इराण थोडंसं या स्ट्रेट ऑफ हार्मुझवरती आपला एक कंट्रोल तयार करायचा प्रयत्न करते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे सर्वसामान्य तळागाळातल्या विद्यार्थ्यांना किंवा एकदम साध्या सिंपल घरातल्या लोकांना सुद्धा आता स्ट्रेट ऑफ हॉर्मस समजलेला आहे. पण मित्रांनो, या सगळ्यांच्या मागे एक गेल्या 1 महिनाभरापासून किंवा मी तर म्हणेल 1 महिन्यापेक्षाही जास्त काळ झाला. ठीक आहे. एवढ्या दिवसापासून हे युद्ध सुरू आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका. या युद्धामध्ये नक्की काय म्हणजे या युद्धानंतर एक काय परिस्थिती निर्माण झाली याच्यावरती एक छोटासा आपण आढावा घेतोय आणि त्याच्यातूनच एक अर्थशास्त्रातली सगळ्यात इम्पॉर्टंट अशी कन्सेप्ट या ठिकाणी बाहेर येते आणि ती कन्सेप्ट म्हणजे ओके काय आहे तर मुद्रा अवपात. कोणती कन्सेप्ट आहे ती? तर मुद्रा अवपात. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्टॅगफ्लेशन. जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता तर इकॉनॉमिक्सच्या अभ्यासामध्ये ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अशी कन्सेप्ट किंवा अशी जी संकल्पना आहे ही बऱ्याचदा दुर्मिळ आहे. म्हणजे खूपच कमी काळासाठी किंवा खूपच कमी अ, कमी टाईममध्ये किंवा खूप जुन्या काळामध्ये साधारणतः आता 70च्या दशकात, ठीक आहे, 70च्या दशकामध्ये हे सगळे कन्सेप्ट आले होते. आता ह्या कन्सेप्टमध्ये नक्की काय आहे ते नीट समजून घ्या. बघा, आता आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, की आपल्याकडे पुरवठा कमी आहे. कशाचा? ऑइलचा. ठीक आहे. त्यानंतर गॅसचा. ठीक आहे. त्यानंतर कच्च्या मालाचा. कच्चा माल. इव्हन ऑइल, गॅस, कच्चा माल ही जी कंडिशन आहे ती आपल्याला पुरवठ्यासाठी कमी आहे. पण इव्हन आपल्या भारतातून मोठ्या प्रमाणात वस्तू त्या ठिकाणी जातही नाहीयेत. ठीक आहे. आपल्या भारतात भरपूर साऱ्या वस्तू, नाशवंत वस्तू आपल्या देशातच पडून आहेत. त्याच्यामुळे त्याचं पण नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय. तर जेव्हा एखादा पुरवठा कमी होतो, एखाद्या वस्तूचा, जसं ऑइल, गॅस, कच्चा माल आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्याची मागणी वाढते, ठीक आहे. जसं की आज आपण खूप मागणी करतोय गॅसची, ऑइलची, राईट? पर्टिक्युलरली गॅस. ऊर्जा संकट त्याला आपण म्हणत असतो कायम. राईट. तर अशा कंडिशनमध्ये काय होते, ती महागाई वाढते. म्हणजे जो हंडा जनरली एकेकाळी ₹1000 किंवा ब्लॅकमध्ये सुद्धा काही-काही लोकं ₹1100 घेत होते. हंडा म्हणजे गॅस सिलेंडर. तो हंडा आता जवळपास 4-4 हजार, राईट? 3-3 हजार रुपयाला तुम्हाला मिळतोय. तोही ब्लॅकमध्ये. म्हणजे आता ह्याची महागाई खूप जास्त वाढते. आता ज्या लोकांना हे परवडेल ते लोकं हेच घेतील. ज्या लोकांना हे परवडणार नाही ते लोकं नाही घेणार. कळलं? बाकीचा दुसरा एखादा सोर्स इंडक्शन किंवा चूल अशा पद्धतीचे काही ऑप्शन्स त्या ठिकाणी ते शोधतील. राईट? तर महागाई या ठिकाणी वाढत आहे. जेव्हा महागाई वाढते पोरांनो, तेव्हा लक्षात ठेवा याला इन्फ्लेशन म्हणतात. काय म्हणतात? इन्फ्लेशन. पण ही कंडिशन आता एक अशी आहे, की आता देशामध्ये किंवा आता भरपूर साऱ्या इव्हन युरोपियन देश म्हणा किंवा साउथ एशियन म्हणा किंवा साउथ ईस्ट एशियन म्हणा, भरपूर असे काही देश आहेत, की ज्या देशांमध्ये एक मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि ते संकट म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास खुंटलेला आहे. अशा ठिकाणी विकास खुंटतो. आता विकास खुंटतो कसा? तर मंदी सिच्युएशन म्हणजे त्या ठिकाणी मंदीची सिच्युएशन क्रिएट होते. मंदीची सिच्युएशन म्हणजे काय? तर अशा अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे ना, तो पैसा हळू निघून जातो. गुंतवणूक त्या ठिकाणची संपून जाते. ठीक आहे. अशी जी सिच्युएशन क्रिएट झाली संदर्भातली किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तर तिथली गुंतवणूक कमी होऊन जाते. आणि तुम्ही काही दिवसांपासून बघत असाल, की आपला जो शेअर बाजार आहे, हा शेअर बाजार मोठ्या प्रमाणात पडला. शेअर बाजार जेव्हा पडतो किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक निघून जाते, असे काही इश्यू या ठिकाणी क्रिएट होतात. आणि या इश्यूमध्येच आज आपण एक सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत, की नक्की हा प्रॉब्लेम काय? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंदी काय करते हे लक्षात घ्या. मंदी तुमच्या देशाचा जो विकास आहे,
हा देशाचा विकास, देशाचा जो विकास आहे तो देशाचा विकास काय करते, खुंटवतीये, पूर्णपणे खुंटवायचा प्रयत्न करते मंदी. कारण की त्या ठिकाणी सिच्युएशन अशी क्रिएट होते पोरांनो, की एकतर लोकांकडे हळूहळू पैसा पण राहत नाही. आणि ते मी सविस्तर तुम्हाला पुढे समजून सांगेलच, डोंट वरी. फक्त आता पहिली संकल्पना नीट समजून घ्या. इथं इन्फ्लेशन आहे आणि इन्फ्लेशन सोबत इथं स्टॅग्फ्लेशन पण तयार होते. ओके, सॉरी, स्टॅग्नेशन सुद्धा तयार होते. मंदीला काय म्हणतात, स्टॅग्नेशन. जेव्हा इन्फ्लेशन आणि स्टॅग्नेशन, ओके, इन्फ्लेशन आणि स्टॅग्नेशन जेव्हा क्रिएट होते, तर या दोन शब्दांपासून बनते स्टॅग्फ्लेशन, मुद्रा अवपात. इन्फ्लेशन सुद्धा आणि स्टॅग्नेशन सुद्धा, ह्याच्या वेळेस दोन्ही कन्सेप्ट एकाच वेळेस क्रिएट होतात मार्केटमध्ये. हे खूप दुर्मिळ आहे आणि यावरती नक्कीच क्वेश्चन्स टार्गेट होऊ शकतो असा एक माझा अंदाज आहे. ठीक आहे, तर ही जी सिच्युएशन आहे त्याला म्हणतात स्टॅग्फ्लेशन. आता एक वस्तुस्थिती समजून घेऊ की इराणच्या युद्धामुळे नक्की ह्याच्यात काय इम्पॅक्ट पडतोय, नीट समजून घ्या. ठीक आहे, थोडंसं आपण एक कन्सेप्च्युअल पद्धतीने जाऊ. जसं की आपल्या भरपूर साऱ्या अशा शिप्स ज्या आहेत, मालवाहू जहाजा, त्या सगळ्याच्या सगळ्या कुठे आहेत, तर हार्मुजच्या खाडीमध्ये अडकून आहेत. तर हे ज्यावेळेस हार्मुजच्या खाडीत अडकून आहेत, ऑब्व्हियसली आपला पुरवठा काय झालेला आहे, आपला पुरवठा ठप्प झालेला आहे. म्हणजे विचार करा पोरांनो, की हॉर्मुजच्या खाडीतून ज्या वेळेस एका दिवसात 200+ जहाजं बाहेर यायची, आज कंडिशन अशी की तिथून फक्त 6 जहाजं बाहेर येतात. ओके, 6 जहाजं सप्लाय करतात आणि ते मॅक्सिमम सप्लाय हे चीनच्या साईडला चाललेलं आहे. आणि 2 दिवसांपूर्वी एक छोटीशी न्यूज आली होती, त्यात भारताने त्याला नाकारलं पण होतं, की भारताकडे पैसा नाहीये. ओके, म्हणजे भारताकडे कच्चं तेल विकत घेण्यासाठी, ओके, भारतासाठी कच्चं तेल विकत घेण्यासाठी पैसा नाही, म्हणून आपली एक शिप आपल्या भारतात येता येता ती चीनकडे गेली. त्याच्यावरती पण खूप मोठा गदारोळ झालेला आहे. पण ऍक्च्युली आता भारताकडे पैसे नसणार आहेत ही गोष्ट तर चुकीची आहे. आता हे विरोधक काही पण ओरडतात, पण ही गोष्ट चुकीची आहे. पण मुद्दा इथं असा आहे की बॅरल सुद्धा या ठिकाणी मागवायला लागलाय, जो की कच्च्या तेलाचा बॅरल साधारणतः एक $100 आतमध्ये होता, तो आता 120च्या आसपास नाचायला लागलाय. आता हे समजून घ्या मित्रांनो, की जर अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर हळूहळू काय होणार आहे, पुरवठा ठप्प झालाच आहे, पण सोबत महागाई सुद्धा वाढते. आता हे नीट समजून घ्या की इराणच्या युद्धाचा इम्पॅक्ट कसा कसा पडतोय, आणि हे मी सविस्तर तुम्हाला समजून सांगतो. बघा, सगळ्यात पहिले आता बघा, हे एक पहिली गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवा, की मी थोडंसं हँड रिटन किंवा हाताने लिहून देतोय, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की कदाचित अरे जरा वेगळंच एकदम लिहून वगैरे सगळ्या गोष्टी चालतात. पण कसं असतं की थोडंसं प्रॉपर कन्सेप्ट तुम्हाला जर करून शिकून दिली तर ते बेटर राहील. तर बघा, आता इराण आहे, ओके, इराणचं युद्ध आहे. इराणचं ज्यावेळेस युद्ध सुरू आहे, तर कोणाबरोबर सुरू आहे, इस्रायल आणि USA. हे सगळ्यांनाच माहिती आहे. याच्यामध्ये नाटो वगैरे काही पडलं नाहीये. ओके, ते म्हणते की आम्हाला काही याच्यात यायचं नाही. तर याच्यामुळे काय झालंय बघा, इराणनं काय केलंय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, ठीक आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे काय झालंय की जगातली जी 20% जो सप्लाय आहे, ठीक आहे, जो 20% सप्लाय आहे तो कच्च्या तेलाचा बंद झालेला आहे. कच्च्या तेलाचा काय झालेला, बंद झालेला. आता ठीक आहे, तिकडं अमेरिकेला तेल मिळते, व्हेनेझुएलावर त्यांनी अटॅक केला वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी स्वतःची सोय लावून ठेवली. रशिया तिकडं स्वतःची सोय लावून ठेवते. ठीक आहे, चीन आरामशीर स्वतःची सोय लावून ठेवते. त्यांनी सुद्धा तैवानच्या एरियातला किंवा साऊथ चीनमध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केलेलं आहे. ऑब्व्हियसली त्यांनी आफ्रिकन कंट्रीज बरोबर सुद्धा आधीच डील करून ठेवली, तर जर अशी काही सिच्युएशन आली तर चीन हुशार आहे जरा त्या बाबतीत. ठीक आहे, पण आता सिच्युएशन अशी आपल्या भारताचं काय, कारण की भारत हा जो आहे तो जवळपास 80% जो तेल आहे तो 80% तेल बाहेरून आणतोय. आपण बाहेरूनच आणतोय. ठीक आहे, आपल्या देशामध्ये तेवढं प्रोडक्शन होत नाही. आपण भारतासारखे असे जे देश आहेत ना, हे भारतासारखे देश अशा ठिकाणी अडकून पडत आहेत. तर तेलाचा जर सप्लाय कमी झाला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तेलाचा सप्लाय कमी झाला तर ऑब्व्हियसली तेलाच्या किमती वाढतील. आता कसं आहे बघा, आता हे केरळ इलेक्शन किंवा बाकीचे जे इलेक्शन्स आहेत, हे इलेक्शन्समुळे एप्रिलच्या काही दिवसांपर्यंत थोडंसं तुम्ही थांबा. त्याच्यानंतर कदाचित असं बरेचसे लोक म्हणतात की इलेक्शन झाले, ओके, इलेक्शन झाले की तेलाच्या प्राइस सुद्धा वाढतील. तेलाच्या किमती ज्या आहेत ना, त्या तेलाच्या किमती वाढतील. कारण की मग काही दिवसांपूर्वी एक्साईज ड्युटीमध्ये 10 रुपये वगैरे कपात केली होती, तर त्यासाठीच केली होती की कंपन्यांना परवडत नव्हतं. आणि काही दिवसानंतर कंपन्यांना जर नाहीच परवडलं आणि हे जर कंटिन्यू युद्ध चालू राहिलं, तर तुम्हीच विचार करा, तर तेलाच्या किमती नक्कीच वाढतील. आणि जर तेलाच्या किमती वाढल्या, ओके, तेलाच्या जर किमती वाढल्या तर काय होईल रे, तर वाहतूक वाढेल. कारण की तेलाची प्राइस वाढल्यानंतर जे बस डेपोवाले आहेत किंवा जे टमटमवाले आहेत, हे सुद्धा काय म्हणतील, अरे तेल महाग झालं, तेल महाग झालं. ओके, सगळेजण हेच म्हणतील ना, तेल महाग झालं. आणि तेल महाग झालं की मग चला वाहतुकीचा दर वाढेल. वाहतुकीचा जो दर आहे, तो चार्ज आहे तो वाढतो. आणि जेव्हा तो वाढतो त्यावेळेस डेफिनेटली इव्हन अन्नधान्य, कच्चा माल
बाजारपेठेत पोहोचवणं सुद्धा महाग होतं आणि बाजारपेठेत जर पोहोचवलं तर त्याच्यातून काय तयार होतं, तर त्याच्यातून होते महागाई तयार. झाली की नाही महागाई तयार? तर वाहतुकीचा दर वाढला तर त्याच्यातून काय झाली, महागाई तयार. आता महागाई तयार झाली तर ही महागाई फक्त अन्नधान्यापुरतीच नाही राहणार मित्रांनो. तर ही महागाई तुम्ही कुठल्याही वस्तू घ्या, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घ्या किंवा कुठल्याही वस्तू घ्या किंवा बाहेरून एखादी वस्तू आहे आपल्या देशामध्ये आयात करायची, मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्सच्या गुड्सवरती भारत हा बाहेरच्याच देशांवरती डिपेंड आहे. तर अशी सिच्युएशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होते. बरोबर. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, या इराण युद्धामुळे, हा झाला पहिला मुद्दा, समजला असेल. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे सॉरी, दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणात जी कच्चा माल, ओके, जो कच्चा माल असतो त्या कच्चा माल पुरवठा ओके करणारी जी साखळी आहे, ही साखळी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. आणि स्पेशली असे जे देश आहेत की जे या युद्धामुळे प्रभावित झालेले आहेत, ते मोस्ट प्रोबेबली आशियाई देश आहेत की ज्यांच्याकडे तेल वगैरे कमी आहे. फक्त तेलच नाही तर नॅचरल गॅस. ठीक आहे, नॅचरल गॅस सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, कारण की नॅचरल गॅसच्या आधारावरती आपल्याला काय मिळतो, युरिया मिळतो. आणि आपला देश कसा आहे रे बाबांनो, तर आपला देश आहे कृषी प्रधान. आता युरियाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही आहोत, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहोत, पण युरियाच्या बाबतीत नाही आहोत. खतांमध्ये आपण मागे पडतो. त्यामुळे जर इन केस उद्या जाऊन असं झालं की युरिया किंवा खतं महाग झाली, तर रासायनिक खतं तर आपल्याला गरजेची असतात, नायट्रोजन युक्त खतं. तर ही जी खतं आपल्याला मोठ्या प्रमाणात किंवा किंमत वाढून जर मिळायला लागली, ठीक आहे, आता एक दोन गोष्ट होतील. सरकार काय करेल, सरकार ही जी खतं आहेत ती सबसिडी देऊन, ठीक आहे, सबसिडी देऊन शेतकऱ्यांना कमी भावात देईल. ओके, चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्यांना कमी दरात मिळतील. ओके, किंवा कदाचित सबसिडी नाही लावणार. आपण असं इमॅजिन करू की आपलं कसं लोकशाही समाजवाद आहे आपल्या देशात, तर सबसिडी कदाचित सरकार लावू शकतं. तर सबसिडी जर लावली सरकारने तर याच्यातून काय होईल, तर शेतकऱ्यांना, ओके, शेतकऱ्यांना कमी दरानं मिळेल. पण इथं एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही विसरताय की इथं गव्हर्नमेंटच्या तिजोरीवर ताण किती पडेल सबसिडी लावताना. ठीक आहे, त्याच्यामुळे काय निर्माण होईल, खताची किंमत वाढली, सबसिडी लागली की आपली राजकोषीय तुटीवरती, राजकोषीय तुटी म्हणजे आपली जी तिजोरी आहे ना पोरांनो, त्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होईल. आणि जर तिजोरीवर ताण निर्माण झाला तर काय होतंय, आपला खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या देशातील तिजोरीतला पैसा जर संपला तर एक संकट निर्माण होण्याची सिच्युएशन निर्माण होते आणि याच्यातून आउटपुट निघत नाही, गुंतवणूक वाढत नाही. सगळ्या जगाला समजून जातं की आपल्या देशात नक्की चाललंय काय. आपल्या देशामध्ये राजकोषीय तूट वाढायला लागली की हळूहळू आपल्याकडचे इन्व्हेस्टर सुद्धा पळून जातात. ज्यांनी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणारे लोक सुद्धा आपल्याकडनं काढता पाय घ्यायला सुरुवात करतात. आणि ही सिच्युएशन 1991च्या काळात आपल्याकडे झालेली होती. तिथं सुद्धा आपण तेलाच्या संकटाला फेस केलं होतं. तर अशीच सिच्युएशन आता परत एकदा आपल्या समोर उभी राहिलेली आहे की आता या सिच्युएशनला जर हँडल करायचं म्हणलं, आता हे झाली सबसिडीची गोष्ट, मी तुम्हाला फक्त सांगतोय पोरांनो. आणखी इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर खत महाग झालं, ठीक आहे, खत महाग झालं आणि इन केस अशी सिच्युएशन झाली की खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाही किंवा खताच्या बद्दल साठेबाजी मोठ्या प्रमाणात झाली, तर फक्त मोठ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, छोट्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. छोट्या शेतकऱ्यांचं जर उत्पादन कमी झालं तर आपल्या देशातील असलेली जी उदरनिर्वाहाची शेती आहे ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. ठीक आहे, ती सुद्धा धोक्यात येऊ शकते. त्यानंतर उदरनिर्वाहाची तर शेतीवरती तर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होईलच होईल, पण त्याचबरोबर उत्पादनावरती सुद्धा प्रॉब्लेम होईल. सरकारने किती एमएसपी जाहीर केलं आणि किती काय काय केलं तरी सुद्धा लोकांचं उत्पादन कमी होईल. आणि उत्पादन जर कमी झालं आणि उत्पादनाचा मधून जर स्टॉक, बफर स्टॉक आपला जो आहे, हा बफर स्टॉक जर कमी झाला तर ह्या बफर स्टॉक मधून आणखी एक प्रॉब्लेम होईल, आपल्या FCIच्या कडे असलेलं जे धान्य साठा आहे तो कमी होईल आणि त्याच्यातून आपल्याला जी PDS सिस्टीम मधून आपण मोठ्या प्रमाणात काय करतोय, धान्य पुरवठा करतोय, तो कमी पडेल. आता जर हा PDS सिस्टीम मधला धान्य पुरवठा कमी पडला तर आपल्याला परत धान्य आयात करावं लागेल. बोंबललं का परत, तिथं झालं. ओके, म्हणजे हे सगळं होऊ शकतं पुढं. आपल्याला काय करावं लागेल, तर धान्य आयात करावं लागेल. आणि जर आपल्याला धान्य आयात करावं लागेल, चाललं आपला परकीय चलन परत. आणि जर परकीय चलन जर चाललं असेल तर परत आपला रुपया सुद्धा पडू शकतो. आणि रुपया जर पडला तर गेलं परत, आपल्या रुपयाची व्हॅल्यूज कमी होऊन जाईल आणि परत आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली अर्थव्यवस्था ही एक डबघाईला चाललेली अर्थव्यवस्था आहे किंवा विकास तर होत नाहीये. एकदम शांतपणे, हळूहळू, शांतपणे म्हणण्यापेक्षा
आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होत नाही, अशाच पद्धतीने आपल्याकडे पाहिलं जाईल. एवढं सगळं होऊ शकते म्हणजे फक्त पुरवठ्याची एखादी चेन जर विस्कळीत झाली, हे युद्ध साधं सोपं नाहीये. या युद्धाचे परिणाम एवढे भयानक जर होतील आणि जर हे युद्ध नाही थांबलं, परिणाम खूप भयानक होतील याचे लाँग टर्म. आणि लाँग टर्म परिणाम हे कुठल्याही गोष्टीचे घातकच असतात. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, जर हे युद्ध कंटिन्यू चालत राहिलं का, बघा मी थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला एक शॉर्ट सुद्धा टाकला होता की कदाचित उद्यापासून परत एकदा ताण वाढू शकतो या दोन्ही देशांमध्ये, तिन्ही देशांमध्ये. आणि एक इम्पॉर्टंट असा एक गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल आहे. या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलने किंवा या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलच्या देशांवरती इराण हल्ला करू शकतो, त्यांच्या राजधान्यांना टार्गेट करू शकतो, असं इराणने धमकी कालच दिली होती. आणि जर हे सत्यात आलं, कारण की बघा काही म्हणलं तरी या अमेरिकेला हे GCC वाले जे देश आहेत हे सपोर्ट करतात. आणि उद्या जाऊन समजा अमेरिकेने इराणवरती हल्ला केला, इराणने, आता इराण अमेरिकेवर नाही हल्ला करणार, पण इराण बदला कोणाचा घेणार, जो अमेरिकेच्या सोबत उभा आहे. अशा सगळ्या देशांवर इराणने जर हल्ला केला, जी की ऑलरेडी धमकी दिलेली आहे, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी असा एक प्रॉब्लेम होईल की ज्या देशांमध्ये GCC देशांमध्ये, ओके, गल्फ कॉर्पोरेशन ओके काउन्सिल या देशांमध्ये एक प्रॉब्लेम होऊ शकतो की इथं मोठ्या प्रमाणात जे भारतीय लोक राहतात, हे भारतीय लोक आपल्या परत मायदेशात परत येऊ शकतात. आणि हे जर मायदेशात परत आले तर आपल्या देशामध्ये ह्या लोकांची सोय कुठं करून ठेवायची. बरं, ह्या देशात ह्या लोकांकडून आपल्याला मिळणारा जो पैसा आहे, मोठ्या प्रमाणात आपल्या देशात परकीय चलन हे लोक पाठवत होते, हे परकीय चलन सुद्धा आपलं काय होईल, बंद होऊन जाईल. ठीक आहे, बंद होऊन जाईल. ही सुद्धा एक मोठ्या प्रमाणात एक धोका आपल्याकडे निर्माण झालेला आहे. त्यानंतर तुम्ही रोज ऐकतच असाल की शेअर बाजार गडगडला, रुपया घसरला, तर शेअर बाजार, ठीक आहे, शेअर बाजार, त्यानंतर रुपया हे घसरणे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून काय होते, आपली गुंतवणूक कमी होती पूर्ण. आणि ज्यावेळेस गुंतवणूक कमी होते ना, तर त्याच्याला मोठा इम्पॅक्ट पडतो. आता गुंतवणूक कमी झाल्यावर काय होईल, गुंतवणूक कमी झाल्यानंतर भरपूर साऱ्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले फॉरेन लोक पळून जातात आपली इन्व्हेस्टमेंट घेऊन. त्याच्यामुळे कंपन्यांकडे भांडवलच कमी राहतं. मग कंपन्यांकडे भांडवल कमी राहिला तर फॉर एक्झाम्पल एखाद्या फॉरेन इन्व्हेस्टरनी ओके शेअर मार्केटमध्ये काही शेअर्स गुंतवले असेल, पण त्यांनी ते शेअर काढून घेतले, झालं ना, त्या कंपनीची शेअरची व्हॅल्यू डाऊन. जर शेअरची व्हॅल्यू डाऊन झाली, ओके, जर शेअरची व्हॅल्यू डाऊन झाली तर समजायचं की त्या कंपनीकडे गुंतवणुकीसाठी असलेला पैसाच कमी झाला. ती कंपनी नवीन काय एक्सपान्शन करणारच नाही, नवीन शाखा तयार करणारच नाही, नवीन रोजगार निर्मिती होणारच नाही. अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, त्या कंपनीकडे गुंतवणूकच राहिली नाही, तर ती कंपनी काय करते, कंपनी आपले आउटलुक्स किंवा कंपनी आपले जे काही कार्यालय आहे ते कार्यालय बंद करायला लागते, कार्यालय बंद करते. ठीक आहे, त्यानंतर कर्मचारी कपात करते, कर्मचारी कपात करते. आणि अशा वेळेस कर्मचारी कपात करणे किंवा कार्यालय बंद करणे या सगळ्या गोष्टींमुळे बेरोजगारीची सुद्धा शक्यता निर्माण होते. ठीक आहे, बेरोजगारी सुद्धा वाढू शकते. म्हणजे इराण आणि हे जे सगळे युद्धाची जी परिस्थिती आपल्याला गल्फ कंट्रीमध्ये तयार झालेली आहे, ही डेफिनेटली रोजगारावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करू शकते. आणि परदेशामध्ये ह्या GCC देशांमध्ये जर अशी सिच्युएशन क्रिएट झाली, तिथली गुंतवणूक कमी झाली, तिथली कार्यालय बंद झाली, त्या कार्यालयांमध्ये आपले भारतीय लोक काम करतात किंवा तिथल्या लोकांना ओके भीती निर्माण झाली की भारतीय लोकांनी परत आपल्या ते मायदेशात त्यांच्या ठीक आहे तिथल्या लोकांनी कर्मचारी कपात केली आणि ते लोक मायदेशात परत आले, तर लिटरली अशी सिच्युएशन होईल की 1973च्या आधी तिथं जे गल्फ कंट्रीजमध्ये जे एकदम लोक जुन्या काळासारखे एकदम गरिबी अवस्थेमध्ये राहत होते, अगदी तशीच सिच्युएशन त्या ठिकाणी परत निर्माण होऊ शकते. आणि त्याचा फटका मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसू शकतो. मित्रांनो, ही साधी सिंपल गोष्ट नाही. ठीक आहे, साधी सिंपल गोष्ट नाही. तैलाचे संकट तर सगळ्यात मोठं संकट आहे. ठीक आहे, 1973च्या काळामध्ये 1979च्या काळामध्ये जिथं जी काही मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्या गल्फ कंट्रीजमध्ये, त्या सगळ्या गल्फ कंट्रीजमधून आपल्या भारताला ऑलरेडी धडा शिकायला पाहिजे होता. आपल्या देशात गेल्या 14-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तेल साठा कसा तयार करू शकतोय याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे होतं, पण थोडंसं सरकारने याकडे मी तर म्हणतो दुर्लक्ष केलं. आपला देश ज्याच्यामध्ये स्वयंपूर्ण नाहीये त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं होतं, परंतु त्या गोष्टी आपण केल्या नाहीत. याच्यामध्ये आता मी कुणाला दोषी तर नाही ठरवत, हे मी माझं स्वतःचं मत नाही देते, परंतु ही स्थिती सगळ्या भारतीयांच्या डोळ्यासमोर आहे आणि ही भारतीयांच्या डोळ्यासमोर ती दिसतीये पण. ओके, तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. फक्त जाता जाता एवढंच सांगेल की पुढे जाऊन जर वस्तू महाग झाल्या, लोकांकडचा पैसा संपला, तर लोक नंतर खर्च सुद्धा नाही करणार, हे लक्षात ठेवा. लोकांकडचा पैसा जर असाच महागाई वाढत गेली, प्रत्येक गोष्टीत जर महागाई वाढत गेली,
खतांमध्ये महागाई, धान्यांमध्ये महागाई, वाहतुकीमध्ये महागाई, इव्हन कपड्यांमध्ये महागाई, इव्हन तंत्रज्ञानामध्ये महागाई. तर एवढी सिच्युएशन महाग होईल. म्हणजे साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. मी माझ्या फार्म हाऊसवरती सपोज मला पाण्याच्या बाटल्या जरी आणायच्या म्हणल्या, ओके, पाण्याच्या बाटल्या सपोज इथल्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे आणायच्या म्हणल्या, तरी जो पाणी घेऊन येणारा जो टेम्पोवाला आहे तो मला मागच्या आठवड्यात म्हणत होता की सर डिझेल या ठिकाणी भेटत नाही, डिझेल भेटल्यानंतर मी या ठिकाणी येईल. त्यानंतर मी त्याला परत कॉल केला की बाबा तू येतोस का? तर तो म्हणे सर डिझेल मी महाग म्हणजे मला एका ठिकाणून भेटलं, पण मला ते 90 रुपयाच्या हिशोबाने नाही भेटतं, मला ते 120 रुपयाच्या हिशोबाने भेटलं. ठीक आहे, तर मी थोडंसं यावेळेस चार्ज जास्त लावेल. म्हणजे हेच मी अनुभव घेतलेला आहे, म्हणूनच मी हा खास व्हिडिओ बनवतोय की हा अनुभव मलाही आलाय की महागाई वाढते. आता ठीक आहे, परंतु ही प्रत्येक जर सिच्युएशनमध्ये वाढतच गेली तर सर्वसामान्य लोकांना नाही परवडणार ना. आणि जर सर्वसामान्य लोकांना परवडलंच नाही तर लोक नंतर पैसे पण खर्च कमी म्हणजे लोक पर्याय शोधतात दुसरा. आणि ज्यावेळेस लोक दुसरा पर्याय शोधतात त्यावेळेस कंपनीचं उत्पादन एखादी वस्तू हवी आहे पण ती वस्तू न घेता आपण दुसरी कुठली तरी एखादी वस्तू काम चालव घेतो, तर जी वस्तू हवी आहे त्या वस्तूचं सेलिंगच होत नाही, तुम्ही घेतच नाही विकत, ती वस्तू तशीच पडून राहते. मग लोक खर्चच करत नाहीत. मग खर्च नाही केला तर काय होते? मागणी कमी होते. मागणी कमी झाली, मागणी घसरते, मग कंपन्यांना परवडत नाही, मग कंपनी कर्मचारी कपात करतात. अगेन परत तिथं चालू आपण बेरोजगारीवर. तर अशा सिच्युएशन निर्माण होतात. म्हणजे काय, तर मगाशी मी जी तुम्हाला गोष्ट सांगितली मित्रांनो, ठीक आहे, ती सरळ सरळ हीच होती की जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये, मी परत एकदा सांगतो, अर्थव्यवस्थेमध्ये आता सध्या स्टॅग्फ्लेशनची सिच्युएशन क्रिएट होत आहे. म्हणजेच महागाई सुद्धा वाढतीये. आता मी तुम्हाला टेम्पोवाल्याचं उदाहरण दिलं, आणि या ठिकाणी आपल्या देशाची मंदी सुद्धा वाढतीये, आपल्या देशातली गुंतवणूक सुद्धा कमी होतीये. एकदम दुर्मिळ अशी संकल्पना आता सध्या आपल्या भारतामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, या लेक्चरचा किंवा ह्या गोष्टीचा किंवा हे जे आपण तुमच्यासमोर मी संकल्पना मांडली त्याचा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा खूप उपयोग होऊ शकतो. आणि आताच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी एकदम सोप्या भाषेत मी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि जे विद्यार्थी या बद्दल जागरूक आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.